या महाराष्ट्रावर संकट आल्यावर हिंदूंची मंदिरं. श्री सिद्धिविनायक मंदिर 10 कोटी रुपये, पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर 1 कोटी रुपये, साईबाबा मंदिर 1 कोटी रुपये, तुळजाभवानी मंदिर 1 कोटी रुपये, गजानन महाराज संस्थान शेगाव 1,11,00,000 रुपये आणि लालबागचा राजा मंडळ 50 लाख रुपये. आपली मंदिरे ही केवळ धार्मिक स्थळे नसून ती या समाजाचा अविभाज्य भाग आहेत. नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस जेव्हा या समाजाला आणि लोकांना मदतीची सर्वात जास्त गरज असते तेव्हा याच मंदिरांनी पुढाकार घेऊन सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारीची भावना दर्शवली. गरजेच्या वेळी पूरग्रस्तांना केलेली मदत हेच दर्शवते की आपली मंदिरे केवळ धार्मिक कार्यांसाठीच नाही तर सामाजिक कार्यासाठी सुद्धा सक्रियपणे सहभागी आहेत. थोडक्यात काय तर संकट काळात मंदिरांनी केलेली ही मदत केवळ आर्थिक मदत नसून ती आपुलकी आणि एक प्रकारे आधाराची भावना आहे. आणि ही कृती आपल्या मंदिरांची लोककल्याणाप्रती असलेली निष्ठा सिद्ध करते. त्यामुळे मंदिरात दान देण्यापेक्षा एखाद्या गरीबाला दान करा, मंदिरात दिलेल्या पैशांचं काय होतं असं विचारणाऱ्यांनी ही बातमी बघा, हे आकडे बघा. मंदिर संस्थानांच्या अशा प्रकारच्या कृत्यांमुळे आम्हाला आमच्या मंदिर संस्थानांचा सार्थ अभिमान वाटतो.